स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 5 इनसाइड द ॲटम मागील पाठाला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट हा घटक पाहिला. आज आपण आयसोटॉप्स आणि न्यूक्लिअर रिॲक्टर हा घटक पाहणार आहोत. आयसोटॉप्स म्हणजे समस्थानिके. द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट्स अँड इज केमिकल आयडेंटिटी. मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याच्या मूलभूत गुणधर्म व त्यांची रासायनिक ओळख आहे. सम एलिमेंट्स इन नेचर हॅव atoms with same atomic number but different mass number. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असे अणु असतात. Such atom of the same element having different mass number are called isotopes. म्हणजेच एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. फॉर एक्झाम्पल कार्बन हॅज 3 आयसोटॉप्स. कार्बनची 3 समस्थानिके आहेत, नेमली C12 व C13 C14. द मास नंबर ऑफ आयसोटॉप्स इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय अनदर मेथड ॲज C12 C13 अँड C14. द आयसोटॉप्स हॅव सेम प्रोटॉन नंबर बट डिफरंट न्यूट्रॉन नंबर. बघा काय सांगितलेलं आहे की ती म्हणजे उदाहरणे C12 C13 C14 समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक C12 C13 C14 ह्या पद्धतीने दर्शवतात. समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान आहे परंतु न्यूट्रॉन संख्या ही भिन्न असते. ते कसं बघा, आयसोटॉप C12 C13 C14, पुन्हा मास ऑफ नंबर 12 13 आणि 14, प्रोटॉनची संख्या समान 666 पण न्यूट्रॉनची संख्या काढायची कशी, मास नंबर अणुवस्तुमानांक मधून न्यूट्रॉन वजा करायचं, 12 वजा 6 6, 13 वजा 6 7 आणि 14 वजा 6 8. इथं सूत्र दिले बघा, n इज इक्वल टू A मायनस Z. युजेस ऑफ आयसोटॉप्स समस्थानिकांचे उपयोग. आयसोटॉप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. दे आर युज्ड इन व्हेरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड इटीसी. काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र. फर्स्ट, युरेनियम 235 युज्ड फॉर न्यूक्लिअर फिशन अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. युरेनियम 235चा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. सम रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स लाईक कोबाल्ट 16 आर युज्ड इन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फॅटल डायझेसेस लाईक कॅन्सर. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावर वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोबाल्ट 60. थर्ड, आयोडीन 131 युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉइटर डिसीज ऑफ थायरॉइड ग्लँड. गॉइटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131चा उपयोग होतो. फोर्थ, द रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स लिकेज इन द अंडरग्राउंड पाईप्स. फॉर एक्झाम्पल सोडियम 24. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो. नंतर सोडियम 24. फिफ्थ, रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. अन्नपदार्थाचे सूक्ष्मजीवापासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. द रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप C14 इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ आर्सिओलॉजिकल ऑब्जेक्ट. C14 ह्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी होतो. न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजेच अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेटेड इलेक्ट्रिकली ऑन लार्ज स्केल बाय युझिंग ॲटॉमिक एनर्जी. सी फिगर 5.10 5.10 ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. अणु ऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच अणुभट्टी होय. In a nuclear reactor, the nuclear energy in atom is released by bringing about nuclear reactions on the nuclear fuel. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. Let us understand a nuclear reaction with example of a nuclear fuel, namely uranium 235 on bombardment with slow speed of neutrons. The nucleus of the isotopes uranium 235 undergoes nuclear fission of form nuclei of two different elements, krypton 92 and barium 141 and 223 neutrons. संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 ह्या
अणुइंधनाचे उदाहरण घेऊ. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 ह्या समस्थानिकांच्या केंद्रकांचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. ऑन डिक्रीजिंग द स्पीड धिस न्यूट्रॉन्स ब्रिंग अबाउट फिशन ऑफ मोर युरेनियम 235 न्यूक्लिय. ह्या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर आणखी युरेनियम 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. इन धिस वे अ चेन रिॲक्शन ऑफ न्यूक्लिअर फिशन टेक्स प्लेस. सी द फिगर 5.11. A large amount of nuclear energy is released during a chain reaction of fission. The chain reaction is kept under control to prevent the probable explosion. अशा प्रकारे केंद्रके विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. बघा इथे 5.11 मध्ये दिलेले आहे. युरेनियम त्याचे परत डबलाचे परत 2 भागामध्ये असं शृंखला अभिक्रिया तयार होते, म्हणजे चेन तयार होते. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. फॉर धिस पर्पज द फॉलोइंग प्रोव्हिजन इज मेड इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. फर्स्ट, मॉडरेटर म्हणजेच संचलक किंवा मंदक. ग्रेफाइट ऑर हेवी वॉटर इज युज्ड ॲज मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रेफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. कंट्रोलर म्हणजेच नियंत्रक. टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्झॉर्बिंग देम रोड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इटेसी आर युज्ड ॲज कंट्रोलर. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या काड्या नियंत्रक म्हणून वापरतात. द हीट प्रोड्युस्ड इन द फिशन प्रोसेस इज टेकन आउट बाय युझिंग वॉटर ॲज कूलंट. वॉटर इज ट्रान्सफर्ड इंटू स्टीम. बाय मीन्स ऑफ धिस हीट टर्बाइन्स आर ड्राइव्ड अँड इलेक्ट्रिकली इज जनरेटेड. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या सहाय्याने टर्बाइन्स चालवले जातात व वीज निर्मिती होते. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर इन 8 प्लेस आर फंक्शनिंग. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. अप्सरा ॲट भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबई इन द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया विच वेंट क्रिटिकल ऑन 4 ऑगस्ट 1956. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. इंडिया हॅज लार्ज रिझर्व्स ऑफ एलिमेंट थोरियम 232. भारतात थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत असल्याने Therefore, Indian scientists have developed a future plan for nuclear reactors based on production of the isotope uranium-232 from thorium-232. वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्टींची योजना आहे.